नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत ढोकळा पोहे. आता तुम्ही म्हणताल ढोकळा पोहे कशी बनवणार आहे, तर पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की कळेल की हे ढोकळा पोहे काय आहेत ते. आणि लहान मुलं जर खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही जर पोहे करून बघितले तर ते नक्कीच खातील. तर हे बघू शकता, मी इथं कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, मिरची चिरून घेतलेली आहे, पोह्यासाठी शेंगदाणे घेतलेत आणि लिंबू घेतले अर्ध. आधी मी इथं सगळं चिरून घ्यायच्या आधी मी पोहे भिजत घातले होते बघा. आणि त्या पोह्यावरतीच मी कोथिंबीर चिरून पोह्यावरती जे भिजत घातलेले पोहे आहेत त्याच्यावरतीच मी कोथिंबीर टाकली होती. तेलात कोथिंबीर आपल्याला नाही टाकायची आहे. अशा अशा पद्धतीने मी आता इथं हे बघू शकता. आता आपल्याला कढई तापाय ठेवलेली आहे, त्यात तेल टाकलंय बघा मी. आणि सर्वात पहिले त्यात शेंगदाणे घालायचे आहेत, म्हणजे शेंगदाणे कडक होतात आणि पोहे पण खूप छान लागतात. आणि आता आपण हा कढीपत्ता आमच्या शेतातलाच आहे, त्याच्यामुळे त्यानंतर आपण कढीपत्ता घालायचा आहे शेंगदाणे झाल्यानंतर. आणि थोडेसे जिरे घालायचे आहेत. जिरे तुम्हाला आवडले तर घाला, नाहीतर नाही घातले तरी चालतील. त्यानंतर मिरची आणि कांदा आपण परतून घ्यायचा आहे चांगला. आणि वरून हळद घालायची आहे आपल्याला, तुम्हाला जेवढी आवडेल तेवढी हळद घालायची आहे. आणि हळद घातल्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार. मीठ टाकल्यानंतर आपण काय करायचं आहे, तर पोहे ढोकळा म्हटल्यानंतर ह्यात लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला बघा. तेलातच आपल्याला लिंबू पिळायचं आहे. लिंबू पिळल्यानंतर आपल्याला पोहे जे आहेत ते टाकून घ्यायचे त्याच्यात कोथिंबीरीबरोबर. कोथिंबीर पण मी पोह्याच्या वरती पोहे भिजत घातल्यानंतर कोथिंबीर त्याच्यावर चिरून ठेवलेली ती पण त्यात टाकायची आहे बघा. आणि हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर आता जे तिखट खात नाहीत मुलं, तर ही अशी पद्धत बघा. आपल्याला थोडीशी चिमूटभर वरून साखर घालायची आहे त्याच्यात. थोडीशी साखर घातली ना, ती जो लिंबाचा फ्लेवर आहे आपला आणि साखर ते एकसारखं, म्हणजे हे पोहे खरोखर तर ढोकळ्यासारखेच लागतात. तर अशा पद्धतीने हे आपले ढोकळा पोहे रेडी आहेत आणि खायला पण खूप छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.